सगळ्यात महत्त्वाचं प्रधानमंत्री फसल विमा योजना ह्या योजनेचं पितळ मी लोकसभेत उघडं पाडायचं काम केलं. मी लोकसभेमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनामध्ये 2017 ते 2024 ह्या कालखंडामध्ये झालेली आकडेवारी म्हणजे केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा अधिक शेतकरी हिस्सा ही मिळून कंपनीला जमा झालेला प्रीमियम आणि त्याच्या बदल्यात नुकसान झालं म्हणून कंपनीनं शेतकऱ्यांना दिलेला विमा ह्याची जर तफावत आपण काढली तर 2017 ते 2024 ह्या कालखंडामध्ये पीक विमा कंपन्यांनी जवळपास 87,000 कोटी रुपये इतका नफा कमवलेला आहे, निव्वळ नफा. आणि ह्याच्या बाबतीत मी केंद्र सरकारला विनंती केली होती की तुम्ही हे प्रीमियमचे पैसे कंपनीला देऊन कंपनीचा फायदा करण्यापेक्षा हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला द्या. 17,000 रुपये हेक्टर येऊ द्या, 18,000 रुपये हेक्टर येऊ द्या, पण सरसकट सगळ्या शेतकऱ्याला मिळतील आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील. पण दुर्दैवानं आज ह्या सरकारनं कमीत कमी अशी अतिवृष्टी झाल्यावर जे पीक विमा कंपनीचे ट्रिगर होते, ज्या माध्यमातून शेतकरी त्या कंपनीला इंटिमेशन देऊ शकत होता, ते ट्रिगरच काढून टाकलेत. आता तुम्हाला विमा फक्त पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे आणि पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीतली अट अशी आहे, उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी जर तुमचं उत्पादन आलं मंडळाचं किंवा जिल्ह्याचं तरच तुम्हाला त्या ठिकाणी तो विमा अनुदेय आहे म्हणजे मिळण्याची शक्यता आहे. आणि उंबरठा उत्पन्न जर तुम्ही आज बघितलं तर एका एकरमध्ये 3 क्विंटल 4 क्विंटलच्या आसपास उंबरठा उत्पन्न आहे. त्याच्यापेक्षा कमी उत्पादन कधी निघायचं आणि कधी शेतकऱ्याला विमा मिळायचा हा गहन प्रश्न आहे. म्हणून मी आणि आमदार कैलास पाटलांनी कृषी मंत्री महोदयांना विनंती केली की पहिल्यासारखेच ते ट्रिगर इंटिमेशनचे तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करा, त्या पद्धतीनं इंटिमेशन घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा. हा पहिली मागणी. आणि दुसरं, ज्या पद्धतीनं आता NDRFचे पंचनामे चालू आहेत अतिवृष्टीचे, त्याच्यात सरकारनं निवडणूक होण्याच्या पूर्वी 13,600 रुपये प्रति हेक्टरी मदत केली होती आणि ती मर्यादा होती 3 हेक्टरची, म्हणजे साधारणतः 40,800 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाले असते 3 हेक्टरचं जर क्षेत्र असतं तर. आज तीच मदत ह्याच सरकारनं निवडणूक झाल्याच्या नंतर 13,600 वरनं 8,500 इतकी कमी आणलेली आहे आणि 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टरला आणलेली आहे. 8 दुनी 16 आणि 500 500चं 17, फक्त 17,000 रुपये त्या ठिकाणी 2 हेक्टरला मदत शेतकऱ्याला मिळणार आहे. आपण हेक्टरमध्ये जर एकरमध्ये जर ह्याची मदत काढली तर साधारणतः 3,000 रुपये एका एकरला शेतकऱ्याला मिळते. ह्या 3,000 रुपयामध्ये शेतकऱ्याचा 1 एकर सोयाबीन काढायचा भाव हा 5,000 ते 6,000 आहे.